नमस्कार, टीचिंग विथ लीला या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज मी शिकवणार आहे फ्रॉकच्या चुन्या घेराला ज्या लागतात त्या कशा तयार करतात, त्या हाताने पण आणि मशीनवर, अशा दोन्ही मी आज शिकवणार आहे। काहींना मशीनवर डायरेक्ट येत नाही चुन्या, त्यासाठी मी हे सांगणार आहे। तर हा घेर मी तयार करते बघा, हा फ्रॉकचा मशीनवर पण तुम्हाला दाखवणार आहे मी। ह्या कशा घेतात हे बघा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला समजेल या चुन्या हाताने सुद्धा अगदी व्यवस्थित छान येऊ शकतात। हे बघा, ही अशी घडी घ्यायची आणि या घडीमध्ये सुई घालायची आणि त्याच्यामधनंच अशी वर घ्यायची। जी चून तुमच्या अजिबात निसटत नाही, काय नाही, अजी छान राहते बघा। मी करून दाखवतो, तुम्ही फक्त बघा लक्षपूर्वक। आपल्याला पाहिजे त्या लहान मोठ्या घड्या घेऊ शकता तुम्ही। फक्त घडीमध्ये सुई घालायची, घडीतनंच वर घ्यायची, म्हणजे घेर निसटणार नाही, चुन्या निसटणार नाही, सैल पडणार नाही, काही नाही। हे बघा, तुम्हाला फुग्याच्या हातासाठी, झालर तयार करायसाठी, अशा प्रत्येक गोष्टीसाठी त्याचा उपयोग होईल तुम्हाला। तुमचा घेर अजिबात सैल होणार नाही बघा तुम्ही। हे बघा, अजिबात घेर हलत नाही, काय नाही बघा, पॅक तयार होते असं छान। मशीनवर शिवायची परत गरज पण नाही बघा, अगदी छान तयार होतात या। मशीनवरचंही तुम्हाला दाखवते मी, थोड्या करून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। हे बघा, घेर लहान मोठा असेल तशा चुन्या तुम्ही कमी जास्त करू शकता। हे बघा, आपल्या चुन्या होत आल्यात ह्या। आता मी मशीनच्याही दाखवते तुम्हाला, थोड्या धरून कशा करतात त्या। नाही मशीनवर आल्या तर तुम्ही हाताने पण करू शकता या। हे बघा, आपला पूर्ण हा घेर तयार झालाय। हे बघा, हाताने पण घेतल्या तरी पण छान होतात अशा। ठीक आहे, आपण आता मशीनवरच्या करूयात। मशीनवरचं दाखवते आता बघा। हे बघा, असं घोडा उचलायचा, ह्या चार अशा चुन्या करून घ्यायच्या। हे बघा, बोटाने सरकवायचा असा कपडा, हे बघा असं धरायचा आणि टीप मारायचं। परत असं उचलायचं, चार अशा घ्यायच्या, आपल्याला जेवढ्या करता येईल तेवढ्या। हे बघा, परत असं धरायचं, सरकवत राहायचे तुम्ही असे चुने। एकसारख्या छान येतात। हे बघा, व्यवस्थित दिसतात असे।
मशीनच्या चुन्या बघा, आणि ह्या आपल्या हाताने केल्या. असं हाताने केलं तरी मशीनने केलं तरी एकसारख्याच दिसतात. आपले घेर तयार झालेले चुन्या दाखवले तुम्हाला. आता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.